बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच सुटण्याची शक्यता आहे। खात्रीलायक सूत्रांनी तशी माहिती दिली आहे। उद्याच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडेल अशी माहिती आहे। तर 27 किंवा 28 तारखेला अधिवेशन घेण्यासाठी विधिमंडळाची लगीनघाई सुरू असल्याचं कळत आहे। येत्या 2 दिवसांमध्ये नव्या सरकार स्थापनेचा मुहूर्त असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि मुख्यमंत्री पदाचा तिढा आजच सुटणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री पदावर नेमका कोण विराजमान होणार ते बघावं लागेल। महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्येही भाजप पुन्हा एकदा मोठा भाऊ म्हणून समोर आला आहे। सगळ्यात जास्त ऐतिहासिक जागा या भाजपनं एका पक्षानं निवडून आणलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता भाजपच मुख्यमंत्री पद आपल्याकडे खेचून घेईल असं बोललं जात आहे। पण दुसरीकडे मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली गेली ते शिंदे सुद्धा यासाठी इच्छुक असल्याचं दिसतंय। त्यांच्या नेत्यांकडून तशा पद्धतीची मागणी केली जाते। तर अजित पवार यांची इच्छा लपून राहिलेली नाहीये आणि अशामध्ये आता मुख्यमंत्री महायुतीचा नेमका कोण होणार याविषयी चर्चा राज्यभरात रंगलेली असताना आजच मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेल, नावावर शिक्कामोर्तब होईल नेत्याच्या अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता नेमकं कोण विराजमान होणार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर याविषयी उत्सुकता आहे आणि उद्याच नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। तर 27 किंवा 28 तारखेला अधिवेशन घेण्यासाठी विधिमंडळाची लगीनघाई असल्याची माहिती ही समोर येते आणि त्या 2 दिवसांमध्ये नव्या सरकार स्थापनेचा मुहूर्त असेल असं कळतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? प्रचंड बहुमत मिळालेलं आहे महायुतीला आणि अजून मुख्यमंत्री नेमका कोण होणार ते ठरलेलं नाहीये, पण आज याविषयीचा निर्णय होणार असल्याचं कळतंय। नेमका काय निर्णय होऊ शकतो? कशा पद्धतीच्या हालचाली सुरू आहेत? आजच महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार आहे, राज्य सरकारचा मुख्यमंत्री कोण असणार हे निश्चित होणार आहे। दिल्लीमध्ये बैठका होणार आहेत आणि यामध्ये खरं तर मंत्रिपद कोण किती घेणार यावरती सुद्धा शिक्कामोर्तब होणार आहे। येत्या 2 दिवसांमध्ये सरकार स्थापन होईल आणि त्याच्यानंतर 2 दिवसांमध्ये अधिवेशन घेऊन जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांना सुद्धा शपथ देण्यात येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टी होण्यासाठी महायुतीची हालचाल सुरू झालेली आहे। आज महायुतीचे बडे नेते म्हणजे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये जाणार आहेत। दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा होईल आणि यानंतर शपथविधी संदर्भातील माहिती समोर येईल। मात्र आज नाही तर उद्या या 2 दिवसांमध्ये आज उशिरा सुद्धा जे मंत्रिमंडळ स्थापना आहे ती होऊ शकते। राजभवनामध्ये ही मंत्रिमंडळाची शपथ आहे ती दिली जाऊ शकते। मात्र यामध्ये भाजप मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहे आणि त्यासोबत इतर जी काही सर्वाधिक मंत्रिपद सुद्धा भाजप आपल्याकडे ठेवू शकते आणि यामध्ये खरं तर 3ऱ्या नंबरला अजित पवार यांचा पक्ष राहील। त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन सुद्धा होणार आहे। मात्र आज किंवा उद्या होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। मात्र दिल्लीमध्ये नक्की काय घडतंय आणि मुख्यमंत्री पदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडते, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीमध्ये लॉबिंग करताना पाहायला मिळतात। त्यांच्या तिकडे सुद्धा चर्चा सुरू आहे। त्यामुळे अजित पवार हे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेऊन शांत राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच स्वप्नील, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो हा जो सस्पेन्स अजूनपर्यंत कायम आहे तो कधी सुटतो ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।